नमस्कार. आज आपण सगळ्या मिक्स डाळी करून वर्षभर टिकणारे तिखट सांडगे करूया. तर त्यासाठी मी काय केलं आहे, मेथीदाणा घेतला आहे 2 टेबलस्पून, हरभऱ्याची डाळ 1.5 कप, ही आहे मसुराची डाळ 1/2 कप, उडदाची डाळ 2 ते 3 टेबलस्पून आणि ही तूर डाळ आहे आपली 1/2 कप. एका कपानेच आपण हे सगळं मोजून घेतलेलं आहे बरं का. ही मुगाची डाळ 1/2 कप, जास्तच आहे, सपाट वाटी. तर अशा ह्या सगळ्या मिक्स डाळी आणि मेथीदाणा हे आता आपण काय करायचं आहे, भिजत घालायचं 5 ते 6 तासासाठी. हे सगळं पाण्यात, स्वच्छ पाण्यात एकदा भिजवून की नाही 2-3 पाणी बदलायचं आणि मग चांगल्या पाण्यात हे 4 बोटं वर पाणी ठेवून भिजत घालायचं 5 ते 6 तासासाठी. आता हे सगळा आपला खडा मसाला आहे बरं का. पूर्ण खडा मसाला मी आता हा सगळा मिक्सरला बारीक करून घ्यायला लागलो आहे. हे बघू शकता तुम्ही. हे तमालपत्र आहे, दालचिनी आहे, जायफूल आहे, मसाला फूल आहे, मसाला बेलदोडा, साधा बेलदोडा, तळलेला हिंग, तुम्हाला सांगतो तळलेले हळकुंड, हे सगळं ह्यात आहे. हे सगळं आता घालून मी ह्याची बारीक पावडर करून घेत आहे. चाळणीनं चाळून घेऊया हे आणि एका बरणीत भरून ठेवूया. आता हे 6 ते 8 महिने आपल्याला मसाला पुरतो आहे. त्यातला थोडा मसाला मी आता ह्या परातीत घेतलेला आहे. ही कोथिंबीर नीट करून स्वच्छ करून घेतली होती मी, चांगली 2 ते 3 मुठे. हां, आणि हे वरचं दरदरा जे राहिलं होतं आपल्याला चाळणीत तो चाळ, ही कोथिंबीर आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. ह्याच्यासोबत लसूण जिरे घालूया. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. हे आता लसणाचे कोड्या ह्यात घातलेले आपण. आता हे जिरे 1-2-3 टेबलस्पून आणि चवीपुरतं हे खडं मीठ असं घालून आपण ह्याला पेस्ट करून घेऊया. आता ह्यासोबतच आपण की नाही जी डाळ भिजत घातली होती त्याचं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ती डाळ पण आपण ह्याच मिक्सरमध्ये दरदरी थोडीशी अशी दळून घेऊया. मध्ये मध्ये सबस्क्राईब करा, आठवणीनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. आता अशी ही डाळ आपण एका पाठोपाठ सगळी दळून ह्या मसाल्यासोबतच ह्या परातीत मिक्स करून घेऊया. आता प्रत्येक वर्षी आम्ही काय करायचो, हे सांडगे करताना का नाही, ज्यावर आपण सांडगे घालणार आहेत त्या ताटावर किंवा परातीवर तेलाचा हात आम्ही ऑइलिंग करत होतो, ऑइलचं ग्रीसिंग. पण ते कसं व्हायचं, जरासा स्मेल यायचा त्याला वर्षभर, मग ते चवीत थोडंसं फरक पडतो आहे. म्हणताना ह्यावरती मी काय केलं आहे, थोडंसं आटा डस्ट केला आहे त्यावरती. आता हे एवढं आपण लाल तिखट ह्यात घातलेलं आहे. आट्याचं डस्टिंग करून त्यावर मी ह्यावर्षी सांडगे घातले आहेत. ह्यावर्षी बघूया कसं होते, वास येणार नाही असं वाटते. ते सगळं असं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ, मसाले सगळे आणि आपली डाळ, मिक्स डाळी. ह्याची भाजी की नाही फार सुंदर लागते बरं का, अगदी नॉनव्हेज खाल्यासारखं. एका प्लेटमध्ये आता हे मी थोडंसं काढून घ्यायला लागले आणि खालचं जे ताट आहे त्या ताटाला मी पिठाचं डस्टिंग करून घेतलेलं आहे आट्याचं. आता हे असे मी थोडे बघा चमच्यानं का नाही असं हे घालत आहे मी. आज मी 3 प्रकारे सांडगे घातले आहेत बरं का. तुम्हाला कुठलं सोपं वाटते ती तुम्ही पद्धत वापरू शकता. ज्यावेळेला भाजीला काय नसतं त्यावेळेला हे सांडगे फार उपयोगी पडतात. हे बघा असं डस्टिंग करून घ्यायचं ताटाला, पीठ सगळं काढून घ्यायचं आणि असं बारीक 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 पिसतात. एका चमच्यात एका टेबलस्पूनमध्ये 7 ते 8 सांडगे पडतात. हे वाळून आणि जरा थोडं बारीक होते आणि ज्यावेळेला आपण भाजी करतो त्यावेळेला आपण हे तेलात भाजून परत ह्याला आपण कुटलेलंच असते. एका सांडग्याचं आणि बारीक बारीक तुकडे केलेले असतात. हे बघू शकता तुम्ही. असं पण असं पूर्वी असं घालायचे सांडगे, हातानं तोडून जरा 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 असं पण तुम्ही घालू शकता. हा दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार तुम्हाला मी दाखवते. सांडगे हे चवीचे पण झालेले आहेत आणि पटकन निघाले पण वाळल्या.
मला वाटत होतं की तेल लावलेलं नाही म्हटल्यानंतर ते ह्यालाच अडकून बसते काय असं वाटत होतं. तसं काय झालं नाही. फटाफट सांडगे आपले खळखळीत वाळून निघाले आहेत. गाईज मध्ये मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. असं एका पाठोपाठ एक सगळे सांडगे मी करून घेत आहे. तेव्हा असं पण तुम्ही घालू शकता. एका चमच्यात घ्यायचं, दुसऱ्या चमच्यानं थोडा थोडा पीस काढायचा त्यातला. असं पण तुम्ही घालू शकता. तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटते ती सोपी पद्धत तुम्ही विचारात घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण ह्यात घातलेलं सगळ्या साहित्याची लिस्ट मी दिलेली आहे बरं का. ती तुम्ही वाचून बघा आणि काय शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की कळवा. आजचे हे तुम्हाला सांडग्याचं रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. आणि हे सांडगे तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता. मध्ये मध्ये ऊन पडले की जरा जरा तासभर लावायचं उन्हाला. पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत तुमचे सांडगे तुम्हाला पुरू शकतात. किती छान झालं बघा बरं. अजून ह्याला 2 दिवस वाळायला पाहिजेत. हे अजून आत थोडंसं ओलं आहे ना. आता हे काढायचं कसं ते पण तुम्हाला सांगते मी. ह्या ताटातनं किंवा ह्या प्लेटमधनं हे कसं काढायचं ते पण तुम्हाला दाखवते. किती छान झाला बघा सांडगा आपला. मस्त. आता एक आपण काय करायचं, सुरी किंवा चाकू घ्यायचं. असं त्याला असं एकाकडून ढकलत राहायचं. जाते ते व्यवस्थित सगळे सांडगे. नंतर वाळवायचे चांगले मस्तपैकी. आणि ह्या छोटे छोटे जे पीस पडले आहेत, आपण आता हे मोठा सांडगा पण बारीकच करून घेणार आहे. हे बघा असे सगळे सांडगे एका जागी करून वाळवून मस्त चांगल्या डब्यात स्टोअर करून ठेवायचे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.